नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 19 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 19 ऑगस्टच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. आजचे क्वेश्चन खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, NCCच्या कोणत्या मोहिमेला संरक्षण मंत्र्यांनी फ्लॅग ऑफ केले? पर्याय आहेत हिमवीर अभियान, अपराजिता परांगला 2026, नारी शक्ती ट्रेक आणि मिशन हिमालय. तर पर्याय आहे अपराजिता परांगला 2026. तर याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 18 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा किंवा साहसी मोहिमेअंतर्गत NCCच्या अपराजिता परांगला 2026 या ऑल इंडिया गर्ल्स हाय अल्टिट्यूड लॉंग ट्रेक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना म्हणजेच फ्लॅग ऑफ केले. मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये: सहभागी कॅन्डिडेट्स तिन्ही दलाच्या महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 28 मुलींचे NCC कॅडेट्स अंतर व काळ. तर ही मोहीम 250 किलोमीटरची असून 30 दिवसात पार पाडणार आहे. मार्ग: तर ही मोहीम हिमाचल प्रदेशातील स्पिती खोरे आणि लडाखमधील चाथांग प्रदेश जोडणाऱ्या 5,578 मीटर म्हणजेच 18,300 फूट उंचीवरील अतिशय आव्हानात्मक परांगला खिंडीतून मार्गस्थ होईल. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. 18 ऑगस्ट महाराष्ट्राच्या स्पोर्टिंग इकोसिस्टीमसाठी खेलो इंडिया रिवॅम्प्ड स्कीमचा किती रुपयांचा आउटले सांगण्यात आला? पर्याय आहेत 26,441 कोटी, 30,441 कोटी, 36,441 कोटी आणि 46,441 कोटी. तर याचं योग्य उत्तर आहे 46,441 कोटी. तर याबद्दल थोडीशी आपण अधिक माहिती घेऊया. तर 18 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार पुनर्रचित खेलो इंडिया योजनेचा संपूर्ण देशासाठी आणि राज्यांच्या क्रीडा परिसंस्थेसाठी 2020 ते 31 पर्यंतचा एकत्रित अर्थसंकल्पीय आउटले हा 36,441 कोटी रुपये इतका आहे, ज्यामध्ये राज्यांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी समावेशक दृष्टिकोन समाविष्ट आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. NHAI ने डिजिटल फास्टॅग लोकल पास सुविधा किती टोल प्लाझास पर्यंत विस्तारली केली? पर्याय आहेत 101, 111, 121, 131. प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा रीड करतो. तर NHAI ने डिजिटल फास्टॅग लोकल पास सुविधा किती टोल प्लाझास पर्यंत विस्तारित केली? पर्याय आहेत 101, 111, 121 आणि 131. तर याचं योग्य उत्तर आहे 121. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAI ने डिजिटल फास्टॅग लोकल पास सुविधा देशभरातील 121 टोल प्लाझापर्यंत विस्तारित केली आहे. या सुविधेमुळे स्थानिक वाहन चालकांचा आणि मासिक पास काढण्यासाठी टोल प्लाझावर प्रत्यक्ष जाण्याची गरज उरलेली नाही. महत्त्वाची माहिती: तर पात्रता आहे टोल प्लाझाच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणारे रहिवासी या लोकल पाससाठी पात्र आहेत. अर्ज करण्याची पद्धत: तर पात्र प्रवासी राजमार्ग यात्रा मोबाईल ॲप द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. डिजिटल पडताळणी: तर डिजिलॉकर आणि वाहन सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे माहितीची पडताळणी केली जाते, ज्यामुळे कागदपत्रे मॅन्युअल देण्याची गरज नाही. आय होप की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात आणि हा आहे आजचा खूप खूप VIMP प्रश्न म्हणजेच व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. हा प्रश्न तुम्ही खूप काळजीपूर्वक पाहायचा आहे. प्रश्न आहे की यावर्षी एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे? पर्याय आहेत 16, 17, 18, 19. तर याचं योग्य उत्तर आहे 17. तर ही 17 जण व्यक्ती कोण आहेत ती आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये यंदा एकूण 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर तसेच फुटबॉलमधील योगदानासाठी अरुणमय नायगम यांना जीवन गौरव म्हणजे लाईफ टाईम अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. आणि इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यंदा एकाही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.
तर त्या विजेत्या खेळाडूंची नावे म्हणजेच अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे आणि त्यांचा क्रीडा प्रकार. तर तेजस्विनी शंकर ॲथलेटिक्समध्ये, मोहम्मद अजमाल ॲथलेटिक्समध्ये, प्रियंका गोस्वामी ॲथलेटिक्समध्ये, ट्रिसा जॉली बॅडमिंटनमध्ये, गायत्री गोपीचंद बॅडमिंटनमध्ये, नरेंदर बॉक्सिंगमध्ये, विदित गुजराती बुद्धिबळमध्ये, दिव्या देशमुख बुद्धिबळमध्ये, धनुष श्रीकांत डेफ शूटिंगमध्ये, लालरे मसियामी हॉकीमध्ये, राजकुमार पाल हॉकीमध्ये, सुरजीत कबड्डीमध्ये, पूजा कबड्डीमध्ये, रुद्रांश खंडेलवाल पॅराशूटिंगमध्ये, ऐकता भ्यान पॅराअथलेटिक्स, अरविंद सिंग रोईंग आणि अखिल शोराम नेमबाजी आणि शूटिंगमध्ये. तर यात महाराष्ट्राची 2 खेळाडू आहे. पहिला आहे विदित गुजराती आणि दुसरा आहे दिव्या देशमुख. 2 ही महाराष्ट्रातील खेळाडू आहेत. तर आय होप की हा प्रश्न तुम्हाला खूप समजला असेल. याबद्दल थोडीशी आपण यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. जेनझी बँकिंग संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणासोबत बैठक घेतली आहे? पर्याय आहेत RBI गव्हर्नर्स, बँकर्स, सेबी अधिकाऱ्यांची आणि नाबार्ड अधिकाऱ्यांची. तर याचं योग्य उत्तर आहे बँकर्स. आता याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. नवी दिल्लीत आयोजित 2 दिवसीय PSCB कॉन्फरन्स 2026 बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी म्हणजे बँकांच्या वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुखांसोबत चर्चा केली. या बैठकीत त्यांनी सरकारी बँकांना झेनझी आणि तरुणांच्या अपेक्षेनुसार डिजिटल आणि साध्या बँकिंग सेवा दरम्यान मार्गदर्शन केले. बैठकीतील प्रमुख मुद्दे तर युवा बँकिंग मोहीम 2 ऑक्टोबरपासून 16 वर्षे आणि व त्यावरील तरुणांसाठी महिनाभर चालणाऱ्या बँकिंग फॉर यूथ मोहिमेचा विचार करण्याचे निर्देश दिले. कॅम्पस ते करिअर तरुणांशी फक्त एकदा खाते उघडण्यापुरता संबंध न ठेवता कॅम्पस ते करिअरपर्यंतचे दीर्घकालीन संबंध जोडण्यास सांगितले. सहभागी तर वित्तीय सेवा विभाग म्हणजे DFS, भारतीय बँक संघ IBA आणि विविध सरकार बँकांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेत उपस्थित होते. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र हा आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न. हा पण VIMP प्रश्न म्हणून या स्लाइडमध्ये घेतलेला आहे. तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारच्या 2026च्या नवीन रूल्स ऑफ बिझनेसनुसार कोणाला विशेष अधिकार देण्यात आला आहे? पर्याय आहेत राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव. तर याचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री. हा प्रश्न खूप खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. तर महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र शासन पद्धती नियम 2026 नुसार मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांना विशेष अधिकार देण्यात आला आहे. व्यापक जनहिताच्या आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक वाटल्यास ते कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलू किंवा रद्द करू शकतात. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. व्यापक जनहिताच्या आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक वाटल्यास ते कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलू किंवा रद्द करू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या या नवीन अधिकारांमधील प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत. निर्णय बदलण्याचे अधिकार. जनहित डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री कोणत्याही विभागाच्या मंत्र्यांचा निर्णय बदलू शकतात. लेखी कारण बंधनकारक. मंत्र्यांचा निर्णय बदलताना किंवा त्यात हस्तक्षेप करताना मुख्यमंत्र्यांना त्यामागची कारणे ही लेखी स्वरूपात नोंदवावी लागतात. अपवाद तर न्यायिक किंवा अर्धन्यायिक स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये हा अधिकार लागू होत नाही. फायली मागवण्याचा अधिकार. मुख्यमंत्री कोणत्याही विभागाची फाईल किंवा कागदपत्रे मागवू शकतात. संबंधित मंत्री आणि सचिवांना ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारकच आहे. तर हे होते आजचे काही प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सर्वात फास्ट न्यूज आपल्या या चॅनलवरती येत असतात. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.